नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी। नीट परीक्षा पेपर फुटीची नैतिक जबाबदारी घेऊन देशातील 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी उरणमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली। देशभरात मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षा 3 मे रोजी घेण्यात आली। त्या परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे ती परीक्षा 12 मे रोजी रद्द करण्यात आल्याने 23 लाख विद्यार्थ्यांना खूप मानसिक त्रास झाला आहे। लाखो विद्यार्थ्यांनी गेल्या 2-3 वर्ष प्रचंड मेहनत घेतली, तसेच लाखो रुपये खर्च केले, परंतु परीक्षा रद्द केल्याने त्यांना पुढील महिन्यात परत परीक्षा द्यावी लागणार आहे। पेपर फोडणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी ही मागणी करण्यात आली। ही परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे चेअरमन प्रदीप जोशी यांना अटक करा। पेपर फोडणारे प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे तसेच पेपर विकणारे कोचिंग क्लास मालक शिवराज मोटेगावकर व इतर सर्वांवर यांना मोठी शिक्षा करा, म्हणजे भविष्यात अशी पेपर फुटीचे प्रकार होणार नाहीत। हा अपराध करणारे सर्वजण सत्ताधारी पक्षाचे समर्थक आहेत, कारण त्यांची नियुक्ती सरकारने केली आहे। म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही राजीनामा द्यावा ही मागणी देशभर होत आहे। त्या निदर्शनास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे, सिटूचे कामगार कॉम्रेड भूषण पाटील, जनवादी महिला संघटना नेत्या कॉम्रेड हेमलता पाटील, किसान सभा नेते कॉम्रेड संजय ठाकूर व कामगार नेते शशी यादव यांनी आपल्या भाषणातून पेपरफुटीचा निषेध केला। या कार्यक्रमाला अनेक कामगार, महिला, युवक संघटना कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खरपाटील, उरण। करने वाले शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। मोदी सरकार मुर्दाबाद। बेरोजगारी बढ़ाने वाली मोदी सरकार मुर्दाबाद। विद्यार्थियों का भविष्य बर्बाद करने वाली मोदी सरकार मुर्दाबाद। बेरोजगारी बढ़ाने वाली मोदी सरकार होश में आओ। ये मोदी सरकार की मनमानी नहीं चलेगी। विद्यार्थियों का भविष्य बर्बाद करना बंद करो। नीट परीक्षा का लीकेज करने वाले दोषियों को सजा होनी चाहिए। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। विद्यार्थियों का भविष्य बर्बाद करने वाला शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। आवाज दो। बेरोजगारी बढ़ाने वाली मोदी सरकार मुर्दाबाद। बेरोजगारी बढ़ाने वाली मोदी सरकार मुर्दाबाद। मोदी सरकार की लीकेज नीति नहीं चलेगी। गेला फिरायला परदेशामध्ये प्रस्थापिकी करायला, आणि तिथं काय झालं, नॉर्वे देशात एका पत्रकाराने प्रश्न विचारला, पळाला तिथून पळाला। हे प्रश्न विचारू नये का? म्हणजे प्रत्येक पत्रकाराला प्रश्न विचार अधिकार आहे। ही अवस्था आपल्या देशात हुकुमशाही चालली आहे, आणि त्याचा उद्रेक, त्याचा अतिरेक म्हणजे हे नीट। लोकांना नीट म्हणजे काय माहित नव्हतं। ही परीक्षा आहे, नीट नावाची डॉक्टरकीची परीक्षा आहे। त्याचे सगळे प्रश्नपत्रिका खोलून आजच नाही, ह्यापूर्वी सुद्धा फुटलेले आहेत। अनेक पेपर फोडतात। हे फोडणारे यांना खरं म्हणजे काही देशामध्ये फाशीची शिक्षा आहे, कारण शेवटी ते समाजाचा वाट लावतात। फाशीची शिक्षा आहे, म्हणून आपली मागणी आहे की त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। ते कोणी असो, तो प्रल्हाद कुलकर्णी असो, ती मनीषा मांढरे असो, प्रदीप जोशी असो, किंवा तो मोटेगावकर, शिवराज मोटेगावकर असो, किंवा मेन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, त्या धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्या, अशा प्रकारची चळवळ तरुण लोक करत आहेत, विद्यार्थी लोक करत आहेत। त्याला पाठिंबा देण्यासाठी आजचं हे आपण निदर्शनं ठेवलेली आहेत। जरी आपण कमी असलो नेहमी, तर आपला उद्देश चांगला आहे। या देशाचं काय चुकीचं चाललंय ते थांबलं पाहिजे, हा आपला उद्देश आहे, आणि त्यासाठी आपण निदर्शन करत आहोत। हे जागृती लक्ष, जागृत आहोत आपण। म्हणजे आपण काय कमी लोक असू, जागृत आहोत। अन्याय दूर झाला पाहिजे, अशा प्रकारचा प्रश्न घेऊन आज आपण या वेळोवेळी गांधी चौकात निदर्शन करतो।
आणि लोकांना समजू लागले, हळूहळू लोक जागृत व्हायला लागलीत की आपले प्रश्न बाजूला फेकले जातात। या सरकारतर्फे आपले मूलभूत प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न हे बाजूला ठेवून भलतेच प्रश्न आणले जातात। ह्याच्या विरुद्ध जनतेमध्ये असंतोष आहे आणि खात्री आहे एक दिवस नेपाळ सारखी परिस्थिती आपल्या हिंदुस्थानात होईल, आपल्या देशात होईल। असे झाले तर राहणार नाही। पण नेपाळमध्ये काय झालं? मंत्र्याला मारले, घरं झाली त्यांची, अतिरेक झाला त्यांचा, अतिरेक। अशा प्रकारची परिस्थिती उद्भवेल आपल्या देशामध्ये आणि त्याचं उदाहरण म्हणजे ही कोकरोच जनता पार्टी जी आलेली आहे त्याने जो उद्रेक केलेला आहे तो दिसतोय। आपल्याला त्यांना